आज सकाळी सकाळीच रव्याचे लाडू बनवायला घेतले. रवा अगोदर भाजून ठेवलेला होता, त्यामुळं पाक करून पटकन हे लाडू बांधून घेतले, अगदी मुलांसाठी छोटे छोटे. देवपूजा झाली, देवांना पण नैवेद्य दाखवलं, रांगोळी काढली दारात. आणि आत्ता सकाळच्या वाजलेल्या होत्या बरोबर 8. तर आता उन्हाळा जाणवतोय, त्यामुळं 8 वाजल्यापासूनच ऊन चालू होतंय. 9-10 वाजता तर अगदी कडक ऊन पडते. आणि आज इथं बिना पाण्याची रताळ उकडायचा पराक्रम केला आणि कुकर खराब झाला माझा आज. ह्याचा वायसरच म्हणजे गॅस बारीक ठेवायला पाहिजे होता, मी मोठा ठेवल्यामुळं ते वायसर गेला. तर रताळी चांगली उकडली गेली होती. मात्र नंतर इथं खिसून घेतली ती, यामध्ये गूळ गाळून घेतलं, त्यामध्ये खडं असतात म्हणून. वेलची पावडर, थोडीशी हळद टाकून आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घाऱ्या बनवायसाठीचं हे पीठ मळून घेतलं आणि छान अशा याच्या तूप लावून घाऱ्या बनवून घेतल्या. अगदी मौसूत होतात ह्या घाऱ्या, कारण आपण रताळ्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आणि गव्हाचं पीठ अगदी थोडंसं टाकलेलं. आणि आमच्या ह्या भावाच्या 2 पर्या. आणि नंतर मग भाजीपाला घेतला. आज काल शनिवार होता, तर आटपाडीचा बाजार असतो, तर भाज्या वगैरे निवडून ठेवलेल्या आहेत. तर हे सगळं आता फ्रीज थोडासा साफ करायचं होतं. साफ करून हे सगळं लावून घ्यायचं होतं. दूध पण काढून झालेलं होतं आणि आता परत